वर्ष म्हणजे 4थं वर्ष चालू आहे. मला 87 फॅमिलीला जॉइन का वाटलं, तर इथं जो गाईडन्स मला जो मिळाला, तो खूप छान मिळाला एक म्हणजे. आणि मला ही जी लिंक आली त्यावेळी हे फील्ड सेशन, योगा आणि व्याख्यान मला होती 8 मार्च 22ला. ती 22ची व्याख्यानमाला मी जी ऐकली, त्या व्याख्यानमालेत जे विषय होते 8 मार्च ते 14 मार्च त्यात सगळे स्थूलता निवारण, हार्ट, बीपी, शुगर, थायरॉइड अशा अनेक प्रकारचे आणि ते सगळे प्रॉब्लेम माझ्याकडे होते. त्यामुळे म्हटलं खरोखर आणि एकाच ग्रुपवरून मला लिंक आली नव्हती, तर एक 6-7 ग्रुपवरून आली होती. आणि ती लिंक म्हटलं व्याख्यान तरी ऐकू म्हणून मी व्याख्यान ऐकलं आणि मला अनिता इतका छान तोरगलकर ताई, तुमची पहिल्यांदा प्रॉब्लेम्स सांगा. लिंक हो, आणि हे हो. जाऊ दे. तुम्हाला ओके, पहिल्यांदा ओके. चॅलेंज काय होते आणि चालेल, त्याच्यातला चालेल. आत्ताचं स्टेटस काय आहे? ओके, ओके. हां, ठीक आहे. तर मला शुगर, बीपी, थायरॉइड, मणक्याचा प्रॉब्लेम, स्पॉन्डिलायटिस, त्याच्यानंतर मोठा प्रॉब्लेम म्हणजे माझ्या फुफ्फुसात पाणी साठायचं. ते पाणी साठल्यामुळे मला धाप लागायची. हार्टवर प्रेशर येतंय म्हणून डॉक्टरनी मला हार्टच्या गोळ्या सुरू केल्या होत्या, पण हार्टचा प्रॉब्लेमच नव्हता मला. आणि त्यामुळे हार्टच्या गोळ्या मी जवळ-जवळ 10 ते 12 वर्ष गेली त्याच्या आणि गोळ्यांचे साइड इफेक्ट असल्यामुळे मला झोप येत नव्हती. 17 ते 18 वर्ष मी झोपत नव्हते. दम लागतोय म्हणून डॉक्टर म्हणायचे, "दमा आहे, ताक, दही खाऊ नका." आणि छातीतून माझ्या असं सुई-सुई आवाज यायचा, दमाच आहे तुम्हाला असं म्हणायचे. पण मला ते काहीच प्रॉब्लेम नव्हते. हे आम्हाला ह्या 87 फॅमिलीमध्ये आल्यानंतरच मला कळलं. आणि जी लंग्समध्ये पाणी व्हायचं तो मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे मी जिना चढू शकत नव्हते, चालू शकत नव्हते. कुठलाच व्यायाम, योगा करायला मी घाबरायची. मोठा स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम होता तो तर माझा खूप मोठा होता. ऑपरेशन केल्यावरच मी त्यातनं रिकव्हर झालेली आहे. इतके चॅलेंजेस असताना मला वजन कसं कमी करायचं, आहार काय घ्यायचा काहीही माहित नाही आणि लोक सांगतील ते इकडून-तिकडून ऐकायचं आणि करायचं. पण त्यातून मला एक कसलाही रिझल्ट आलेला नव्हता. आणि इथे जॉइन झाल्यानंतर मला जो गाईडन्स मिळाला, त्यामुळे माझ्या शुगरच्या गोळ्या अशा मी ओंजळीनं गोळ्या घ्यायची. सकाळ, दुपार, संध्याकाळचा बॉक्स होता माझा महिन्याचा. तो घेऊन फिरायची प्रत्येक वेळी. गोळ्यांनीच माझं आधी पोट भरायचं. आणि त्याच्या साइड इफेक्टमुळे शरीरावर सूज यायची, पाणी बाहेर पडत नव्हतं. जी गोळी मला एक सकाळी 8 वाजता असायची, ती घेतल्याशिवाय माझा दिवस उजाडायचाच नाही. म्हणजे पुढे मी पाऊलच टाकू शकत नव्हते. ती गोळी घेऊन मग माझा दिवस सुरू व्हायचा. पण इथे येऊन मी जे योगा, प्राणायाम, वर्कआउट सगळे करून माझा 3 महिन्यातच 10 किलोचा वेट लॉस झाला. आणि माझ्या शुगरच्या गोळ्या बंद झाल्या, झोपेची गोळी बंद झाली. मोठा प्रॉब्लेम ती फुफ्फुसात पाणी होण्यासाठी जी 8 वाजता गोळी घ्यायची, ती पण माझी 3 महिने झाले डॉक्टरनी बंद केलेली आहे. आणि हॅपी हेल्दी प्रवास करते, फिरते. काहीही प्रॉब्लेम नाही. इतकी एनर्जेटिक असते. आत्ताच आमचं गेट टुगेदर सुरू आहे माहेर वैष्णवीचं. तिथे सगळे एन्जॉय करतोय आम्ही मस्त. खूप छान 87 फॅमिली थँक्स टू. आणि यात मला सुमेध सरांनी पहिली लिंक पाठवून कसं जॉइन व्हायचं सगळं शिकवलं. आणि त्यात सुजाता मॅडमनी पण मीटिंग वगैरे घेऊन सगळ्यांचे खूप खूप आभार आहे. थँक्स टू 87 फॅमिली. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अनिता तोरगलकर ताईंसाठी. कारण एवढे चॅलेंजेस होते ना, खरंच आपण प्रेझेंट होत नाही डॉक्टरांच्या समोर, आपल्याला कळत नाही. आणि प्रसाद सर नेहमी सांगतात बघा, आजकाल सिम्पटम्स वेगळे आहेत आणि आजार वेगळा आहे. शोध लावायचा खूप अवघड आहे. आणि आपल्याला कुठली तरी टेस्ट करायला लावायला लागलं की आपल्याला वाटतं की डॉक्टर विनाकारण टेस्ट करायला लावतात. नाहीये, कारण आज सगळं चेक करायला लागायला लागलंय. कारण कुठला काहीतरी सिम्पटम्स आहेत आणि त्याच्या अनुषंगाने त्याचा शोध घेतला तर ते सापडत नाहीये. त्यामुळं आपल्याला या बाकीच्या टेस्ट करायला लागायला लागल्यात. आपल्याला शोधणं, आपला निदान लागणं ह्याच्यासारखं दुसरं म्हणजे आपण